नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यामध्ये आपण भागाकार हे प्रकरण अभ्यासत आहोत. भागाकारामध्ये स्वाध्याय 12.2 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा. स्वतंत्र देणी वर्ग सजावटीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने 8 वर्गणी दिली. जर जमा केलेली रक्कम 416 असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी होते? आता बघा, एका विद्यार्थीने 8 रुपये वर्गणी दिलेली आहे आणि जमा झालेली एकूण रक्कम 416 आहे. तर आपल्याला काय करायचं? एकूण विद्यार्थी काढायचे. ते एकूण विद्यार्थी काढण्यासाठी भागाकार करावा लागेल. 416 भागिले 8. आता 8ने 4ला भाग जात नाही, 0 वरून घेतले 41. 8 45. 41 मधून 40 गेले, 1 राहिला, वरून घेतले 6. 8 2 16. 16 मधून 16 गेले, खाली राहिले 0. म्हणजे एकूण किती विद्यार्थी असतील? 52 विद्यार्थी असतील. 52 विद्यार्थ्यांनी 8 रुपये अशी वर्गणी दिल्यावर किती रुपये जमा होते? 416 रुपये जमा होतात. प्रश्न दुसरा बघा. 960 रुपये मिळवण्यासाठी 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागते? आता ह्या 960 मध्ये 5 रुपयाची किती नाणी असतील हे काढण्यासाठी काय करावं लागतं? भागाकार करावा लागतो. म्हणजे आपल्याला नाणी मिळून जातील. भागिले 5. 5 एके 5. 9 मधून 5 गेले, 4 राहिले, वरून घेतले 6. 5 9 45. वरून घेतले 0. 5 2 10. 10 मधून 10 गेले, खाली राहिले 0. 192 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक पहिलाच योग्य आहे. प्रश्न तिसरा बघा. प्रत्येक खोक्यात 15 बाटल्या याप्रमाणे 375 बाटल्या भरण्यासाठी किती खोके लागतात? एका खोक्यात किती? 15. याप्रमाणे आपल्याला किती बाटल्या भरायच्या? 375. किती खोके लागतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. बघा, 375 भागिले 15. 15 1 15, 15 2 30. 15 3 45. 45 37 पेक्षा मोठं होते, त्यामुळे त्याच्या अलीकडची संख्या म्हणजे 30 घ्यायची. 37 मधून 30 गेले, किती राहिले? 7 राहिले, वरून घेतले 5. 15 5 75. 75 मधून 75 गेले, 0 राहिले. म्हणजे आपल्याला किती खोके भरावे लागतील? 25. म्हणजे एका खोक्यात 15 15 15 याच्याप्रमाणे 25 खोके जर भरले तर किती बाटल्या किती खोके लागतील? 375 बाटल्या भरण्यासाठी 25 खोके लागतील. सुमेधा 975 फुले आहेत. प्रत्येक हारात 15 याप्रमाणे किती हार करता येतील? आता सुमेधाकडे फुले किती आहेत? 975 आणि प्रत्येक फुलात किती आहेत? 15. या म्हणजे अनेकावरून एकाची किंमत काढायची. किती हार लागतील याची किंमत काढायची. अनेकावरून किती हार लागतील हे काढायचं आहे. 975 वरून किती हार लागतील आणि प्रत्येक हारात किती आहेत? 15 आहेत. त्यामुळे काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. आता बघा, 975 भागिले 15. 15 सख्ख 90. 97 मधून 90 गेले, किती राहिले? 7 राहिले, वरून घेतले 5. 15 5 75. 75 मधून 75 गेले, किती राहिले? 0 राहिले. म्हणजे किती हार लागतील आपल्याला? प्रत्येक हारात 15 फुले याप्रमाणे 65 हार लागतील. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. प्रश्न 5वा बघा. एका मळ्यात 7 रांगात 973 रुपये लावले तर प्रत्येक रांगेत किती रुपये लागतील? किती रुपये लावले? एकूण किती रुपये आहेत? 973 आहेत आणि एका रांगेत 7 आहेत. अशा आपल्याला किती रुपये लागतील हे प्रत्येक रांगेत किती रुपये लागतील हे काढायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. 973 भागिले 7. 7 एके 7. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 7 त्रिक 21. 7 चोक 28. 28 27 पेक्षा जास्त येते. 7 त्रिक 21. 27 मधून 21 गेले, किती राहिले? 6 राहिले, वरून घेतले 3. 7 9 63. 63 मधून 63 गेले, 0 राहिले. म्हणजे 139 रुपये लागतील. प्रत्येक रांगेत किती? 139 रुपये लागतील.
अशा 7 रांगेत मिळून किती रुपये होतील? 973 रुपये होतात. एका रांगेत 139, एका रांगेत 181, असे 7 रांगा आहेत. असे मिळून 973 रुपये लागतात. एका तासात 30 किमी याप्रमाणे 120 किमी अंतर कापण्यासाठी किती तास लागतील? आता बघा, एका तासाला 30 किमी अंतर आहे आणि अंतर किती करायचं? 120 किमी अंतर कापायचं आहे. किती तास लागतील हे काढण्यासाठी भागाकार करावा लागेल. 120 भागिले 30, 30 चोक 120, 120 मधनं 120 गेलं म्हणजे 4 तास लागतील. 120 अंतर कापण्यासाठी किती तास लागतील? 4 तास लागतील. एका संख्येला 15ने भागले असता भागाकार 12 येतो व बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती? तर ती संख्या म्हणजे काय? भाज्य आहे. आपल्याला भाज्याचे सूत्र माहीत आहे. भाज्य बरोबर काय? भाज्य बरोबर भाजक गुणुले भागाकार अधिक बाकी. आपल्याला भाज्य काढायचं. भाज्य काढायचं म्हणजे ती संख्या मिळते, ती संख्या काढायची आहे, म्हणजेच भाज्य. आता भाज्य कुठलं आहे? कितीने भागले म्हणजे 15ने भागले म्हणजे 15 झाला भाजक. भागाकार किती आहे? 12 आणि बाकी किती आहे? अधिक 4. आता बघा, 15 भागिले 12 गुणुले 12 करा. 12 पंचे 60, 12 एके 12, 12 आणि 6 किती झाले? 180. 180 अधिक 4 अधिक बाकी किती? 4. 180 अधिक 4 किती? 184. म्हणजे ती संख्या कुठली? 2 नंबरचा पर्याय 184 असेल. 216 या संख्येला 3ने भागण्याच्या ऐवजी चुकून 8ने भागले तर 2 भागाकारात किती फरक येईल? आता कितीने भागायचे होते? 3ने भागायचे होते, चुकून 8ने भागले. आता पहिल्यांदा तर भागाकारातील फरक किती? एकदा आपण 3ने भागू, एकदा 8ने भागून येणारा भागाकारातला फरक काढूयात. आता बघा, 216 भागिले 3, 3 7 21, 3 2 6 आणि 216 चुकून कितीने भागितले? 8ने भागितले. 8 2 16 अतिरिक्त 24 येते. 2 16, 16तून 21मधनं 16 गेले किती राहिले? 5 राहिले. 8 7 56, 56मधून 56 गेले किती राहिले? 0 राहिले. आता तर त्या 2 भागाकारातला भागाचा फरक काढायचा म्हणजे काय करायचा? वजाबाकी करायची. 72 वजा 27, 2मधून 7 जात नाही, एक हातचा घेतला इकडून, ते 12, 12तून 7 गेले किती राहिले? 5 राहिले. 6मधून 2 गेले किती राहिले? 4 राहिले, 45. तर त्या भागाकारात कितीचा फरक येईल? 45चा फरक येईल. आता असंख्य क्षमता किती आहे? 925 आणि एका रांगेत 25 असण्यात. आता आपण किती असण्याच्या किती रांगा असतील हे पाहू. त्यासाठी भागाकार करावा लागेल. 925 भागिले 25, 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. 100 म्हटल्यावर 92पेक्षा मोठे होते, त्यामुळे 25 त्रिक 75. 92मधून 75 गेले, खाली राहिले 17, वरून घेतले 5, 25 7 पावणे 200, पावणे 200 म्हणजे 175. 175मधून 175 गेले किती राहिले? 0 राहिले. म्हणजे एकूण किती रांगा होतील? 37 रांगा होतील. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. अशा प्रकारे आपला स्वाध्याय संपलेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.